तालुका राजुऱ्यावरून आलेली आहे, ऑपरेटर आहे गणपती चौधरी म्हणून। आमची सर म्हणजे तेवढी काही मोठी मागणी नाही, आमची फक्त एवढीच मागणी आहे की कमीत कमी किमान आम्हाला 20,000 तरी पेमेंट मंथली देण्यात यावे, एक निश्चित तारीख ठरवण्यात यावे। आमचे 4-4 महिने पेमेंट होत नाही। त्यानंतर प्रत्येक कोणती पण शासनाची योजना असते ते घरोघरी पोहोचवण्याचं काम आणि गाव पातळीवरून आम्ही करत असतो। दिवस रात्र आम्हाला टार्गेट दिले जातात, आम्ही ते टार्गेट पूर्ण करते, तरी पण 4-4 महिने पेमेंट होत नाही आणि आमच्या कोणत्याच मागण्या म्हणजे सरकार आमच्याकडे दखल देत नाही। आता इथं कमीत कमी 10 ते 12 दिवस झालं इथं आमच्या महिला लहान लहान मुलांना घेऊन बसून आहे। एवढ्या थंडीमध्ये तुम्ही बघू शकता की आमचे काय हाल होत आहे। त्यामध्ये आम्हाला पोलीस प्रशासन सुद्धा खूप म्हणजे आमच्यावर काही अत्याचार केल्यासारखे 2 दिवस झाले आम्हाला 300 लोक नाही का कोठडीमध्ये तिकडे तुरुंगात नेऊन टाकत आहे। त्यानंतर आमचे म्हणजे काहीच नाही का म्हणजे मानसिक त्रास दिल्यासारखं म्हणा आणि कोणतीच दखल घेत नाही कोणतीच। म्हणजे आजपर्यंत 12 वर्ष झाले, पण 12 वर्षामध्ये आम्ही 13 वर्ष झाले आम्हाला 2011 पासून आम्ही काम करत आहे आणि आमचा पेमेंट फक्त 7,000 आहे सर। तर विचार करा की म्हणजे आम्ही ह्या महागाईच्या याच्यामध्ये कसं म्हणजे घर चालवणार आणि कसं आपलं म्हणजे काय करणार बा, उदारनिर्वाह कसं करणार। 4-4 महिने पेमेंट होत नाहीत। आपण बघितलं 4-4 महिने महाराष्ट्राचे ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या विजय हो, महाराष्ट्राचे ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या विजय हो। गली गली में शोर है, सीएससी शोर है, गली गली में शोर है, सीएससी शोर है। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत। हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल।